नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. बांगलादेशातील हिंदू समुदायावर होणारे हल्ले, अन्याय आणि अत्याचार ही केवळ हिंदू समाजाची नव्हे तर संपूर्ण मानवतेची लज्जास्पद बाब आहे. हिंदू धर्म हा सहिष्णुता, शांतता आणि सहअस्तित्वाचे प्रतीक मानला जातो. मात्र बांगलादेशातील काही विध्वंसक शक्ती या मूल्यांवर घाला घालत आहेत. मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत, निष्पाप हिंदू बांधवांवर हल्ले होत आहेत आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. हे कृत्य मानवाधिकार आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांविरुद्ध आहे, असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली. या यात्रेत आमदार किशोर जोरगेवार यांनी भाग घेतला आणि बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनेचा तीव्र निषेध केला. न्याय यात्रा सायंकाळी 5 वाजता गांधी चौक येथून सुरू झाली आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून कलेक्टर कार्यालयापर्यंत पोहोचली. यावेळी कलेक्टर विनय गौडा यांना निवेदन देण्यात आले. माध्यमांशी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, आज आम्ही सर्व हिंदू बांधव एकत्र आलो आहोत. आमची मागणी आहे की बांगलादेश सरकारने या हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी तत्काळ कठोर पावले उचलावीत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच बांगलादेशातील हिंदू समाजाला सुरक्षित वातावरण आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा. निश्चितपणे ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हमले होत आहे, हिंदूंच्या संपत्तीची लुटालूट होत आहे, हिंदूंवर पुरुषां महिलांवर अत्याचार होत आहे, त्याच्या निषेधार्थ भारतामध्ये ठिकठिकाणी हिंदू समाज एकत्र झालेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूरच्या हिंदू समाजाच्या सर्व वतीनं या ठिकाणी सकल हिंदू मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी समर्थन देण्याकरता एक मोठ्या संख्येमध्ये, विशाल संख्येमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जात निवेदन द्यायचं आहे आणि हिंदू समाजाच्या भावना या शासनापर्यंत पोहोचवण्याकरता आजचा हा मोर्चा आहे. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.